26/11/2008 ला झालेल्या हृदयद्रावक घटनेविषयी आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आलेला आहे, ज्याचं नाव आहे हॉटेल मुंबई. नमस्कार, मी आहे सोमेश आणि तुम्ही बघत आहात द पोस्टमन. आज आपण बोलणार आहोत हॉटेल मुंबई विषयी. देव पटेल आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नावाजलेलं नाव आणि ऑस्ट्रेलियन आणि इंडियन या दोन्ही प्रोड्युसर्सने मिळून बनवलेला हा चित्रपट हॉटेल मुंबई आहे. 26/11/2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी. राम गोपाल वर्माने यावर एक चित्रपट बनवला होता, पण त्या चित्रपटाचा आवाका जास्त करून पोलिसिंग, प्रशासकीय या सगळ्या गोष्टींमधले तांत्रिक बारकावे जास्तीत जास्त जमा करण्याचा प्रयत्न होता. पण या चित्रपटामध्ये ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि तिथल्या स्टाफना ज्या परिस्थितीतून, ज्या वेदनेतून जावं लागलं, त्या वेदनेला अत्यंत मानवी पातळीवर दाखवण्याचं काम निर्मात्यांनी केलेलं आहे. चित्रपटातली सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये हाताळलेल्या मानवी भावना. जेव्हा अचानक हॉटेलमध्ये तुमच्यावर AK-47 ने हमला होतो, सगळीकडे गोळ्याच गोळ्या असतात आणि रक्ताने तुमचे रक्त सगळीकडे दिसायला लागतं, त्यावेळेला मानवी प्रतिक्रिया काय असते? बऱ्याचदा बॉलिवूडमध्ये असं असतं की ते विसरतात की आपल्याला काहीतरी इमोशन्स दाखवायचे आणि ते फक्त सांगत राहतात की मैं यहाँ पे हूँ, मुझे बहुत तकलीफ हो रही है, मैं तुम्हें छोड़ के नहीं जाना चाहता. ह्या सगळ्या गोष्टी खूप ड्रॅमॅटिक वाटतात, रिअल वाटत नाही. या चित्रपटात मात्र गोष्टी सांगितलेल्या नाहीये, तर दाखवलेला आहे, जे चित्रपटाचा मूळ उद्देश असतं की तो अनुभव जशाच तसं साकारणं, ना की तो अनुभव जशाच तसं सांगणं. जसं की राम गोपाल वर्माने नाना पाटेकरच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी वदवून घेतल्या होत्या. हे खूपच आळशी सिनेमा मेकिंगचं टेक्निक आहे. इथं मात्र हा जो डिरेक्टर आहे, ऑस्ट्रेलियन युरोपियन, या डिरेक्टरचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्या चित्रपटातनं त्याने या सगळ्या वेदना चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारण्याचं जबरदस्त काम केलेलं आहे. चित्रपटामध्ये देव पटेल अर्जुन याची भूमिका साकारतो. हा अर्जुन मुख्य शेफच्या हाताखाली काम करत असतो. तो सकाळी त्याचे शूज घरी विसरतो आणि त्यानंतर त्याच्या दिवसाची तशी सुरुवात होते. त्यानंतर तो काय काय करतो आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टीतनं त्याचा रोल काय असतो, तो सगळ्या लोकांना वाचवतो, अशी ही सगळी कहाणी गुंफलेली आहे. मात्र या कहाणीचं मूळ सूत्रधार आहेत ताज हॉटेलमध्ये राहायला आलेले लोक आणि त्यांचे इतर स्टाफ मेंबरने सहन केलेल्या वेदना. इतर स्टाफ मेंबर कशा प्रकारे ताज हॉटेलच्या गेस्टला अटेंड करतात, गेस्ट इज गॉड म्हणतात, पॉइंट ऑफ व्ह्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला त्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या लोकांच्या वेदना जाणवण्यासाठी. देव पटेल एक कॅरेक्टर, त्याची बायको प्रेग्नंट असते. दुसरं कॅरेक्टर असतं की एक उच्चभ्रू महिला जिने एका अमेरिकन माणसाशी विवाह केलेला आहे, त्यांचं 6 महिन्याचं छोटं बाळ. या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं एका सामान्य माणसावर या सगळ्या गोष्टीचा मेंटली काय परिणाम होऊ शकेल आणि ते त्यावेळेस कसे रिॲक्ट करतील हे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं प्रोडक्शन डिझायनिंग, आर्ट डिरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी या तिन्ही सुद्धा डिपार्टमेंटनी मिळून काम करण्याचं. कारण की यामध्ये काही रिअल लाईफ फुटेज आहे, तर काही अॅनिमेशन केलेलं आहे आणि काही सेटवर शूट केलेलं आहे किंवा काही रिअल लोकेशन्सवरही शूट केलेलं आहे. या सगळ्यांचा मिळून जो एक चित्रपट बनतो, त्यातनं तुम्हाला कुठेच असं फील होत नाही की तुम्ही ताज हॉटेलमध्ये किंवा मुंबईच्या त्या भागामध्ये नाही आहात. त्या पॉइंटला मुंबईच्या असणाऱ्या रिॲक्शन्स, त्या लोकांच्या असणाऱ्या रिॲक्शन्स जशाच तशा कॅप्चर होतात आणि आपण थिएटरमध्ये बसून त्या जागी असण्याची अनुभूती आपल्याला येते, ती भीती आपल्याला जाणवते. चित्रपटामध्ये उगाच फिलर्स टाकून, काहीतरी कॉमेडी सीन्स टाकून, मध्ये मध्ये असणारे ग्लॅमर टाकून, काहीतरी वेगळीकडे भरकटून आपल्याला चित्रपटामध्ये श्वास घेण्याची वेळ निर्माते अजिबात ठेवत नाही. चित्रपट सुरू झाल्यापासून पहिले 10 मिनिटं सोडले तर तिथून पुढे सगळा हा भीषण भयावह परिस्थितीचा हे जे काही नाट्य होतं, हे जे काही भ्याड हल्ला होता, त्या भ्याड हल्ल्यामध्ये लोकांच्या असणाऱ्या मनस्थितीवर झालेला परिणाम, वित्तहानी, जीवितहानी या सगळ्या गोष्टीने भारावून टाकणारा अनुभव हा चित्रपट आपल्याला देतो. हा अनुभव साकारण्यासाठी आर्ट डिरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफर यांनी सर्वात भारी टेक्निक वापरलेली आहे, ती म्हणजे कलर्सची. ज्यावेळेस चित्रपट सुरू होतो तर त्यामध्ये ताज हॉटेलचं ग्लोरी असतं, ग्लॅमर असतं, तिथे कलर्स खूप ब्राईट असतात. आणि ज्यावेळेस बंदुकांनी हल्ला चालू होतो आणि सगळीकडं जीवितहानी व्हायला चालू होते, त्या पॉइंटला सगळ्या प्रवाशांना, सगळ्या ताज हॉटेलच्या स्टाफला आलेला घाम आणि तिथून पुढे बदलत जाणारे डार्क कलर, यामधून त्या कलर ग्रेडिंग मधनं आपण त्या विश्वात आहोत की काय असं वाटायला लागतं. आणि एका पॉइंटला तर शेवटी मारेकऱ्यांच्या वेशभूषेचे रंग आणि तिथे अडकलेल्या लोकांचे रंग
हे एक व्हायला लागतात आणि ते दोन्ही लोक आपल्याला त्या एकाच परिस्थितीत अडकल्याचा फील देतात. यातनं दिग्दर्शकांना हे सांगायचंय की मारणारे सुद्धा आणि मरणारे सुद्धा अडकलेले आहेत, एका खूप मोठ्या कम्युनल व्हायलन्सचा शिकार झालेले आहेत. मूळ परिस्थितीशी सुसंगत राहून आणि कुणाच्याही सामाजिक भावना दुखावल्या नाही या दोन गोष्टींची काळजी घेऊन असे चित्रपट बनवावे लागतात आणि इथं ते निर्मात्यांना खूप छान प्रकारे जमलेलं आहे. एक छोटा सीन येतो ज्याच्यामध्ये एक पोलीस दुसऱ्याला विचारतो तुम्हारे पास कितने बुलेट्स बचे आणि त्याच्याकडे 6च गोळ्या राहिलेल्या असतात. यातनं व्यवस्थेची जी विवशता होती ती आपल्याला कळते. दुसरा एक सीन असतो ज्यावेळेस अतिरेकी घरी फोन करून सांगतो की तुम्हाला पैसे भेटलेले आहेत का, आणि त्याचे वडील म्हणतात की अजून सुद्धा पैसे भेटलेले नाहीयेत. या दोन सीन्स मधनं निर्मात्यांनी हे क्लिअर करून ठेवलं होतं की व्यवस्थेची विवशता होती आणि कम्युनल अँगल नसताना या दहशतवाद्यां म्हणून जे लहान मुलं आली होती त्यांचं कशा प्रकारे ब्रेन वॉशिंग केलं होतं. कम्युनल अँगल मध्ये तुम्हाला कुठलाच एका धर्मातली जिहाद किंवा अशा संकल्पनेतनं जस्टिफाय करण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे किंवा त्यांना वेगळ्या प्रकारचा जिहाद अपेक्षित होता असंही काही नाही केलेलं आहे. तर कंटिन्युअस त्या दहशतवाद्यांना कानात हेडफोन घातलेले होते आणि पाकिस्तानमध्ये बसलेला माणूस कशा प्रकारे मॅन्युप्युलेट करत होता हे आपल्याला ॲज अ थर्ड पर्सन कळत होतं. त्यामुळे जस्टिफाय न करता रिअल लाईफ सिच्युएशन कशी मॅन्युप्युलेट केली गेली हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने या चित्रपटाने त्यावेळेस झालेल्या हल्ल्याचं एक छानसं डिपिक्शन आपल्याला इथं दाखवून दिलेलं आहे. त्या लोकांच्या सहवेदना आपल्याला जाणवतात, त्यावेळेसची परिस्थिती आपल्यासमोर उभा राहते आणि आपल्याला निशब्द करते. चित्रपटाच्या शेवटी आपण इमोशनल होतो, भारावून जातो आणि एक वेळ रडायलाही येतो. असा हा चित्रपट आपल्याला अंतर्मुख करतो. तरी सुद्धा मी या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार देईल. आणि अर्थातच 1 स्टार कमी का दिला याची जर कारण द्यायची झालीच तर देव पटेल याचं कॅरेक्टर. देव पटेल याला खूप छान रशियन येते असं दाखवलेलं आहे. त्याला खूप छान सर्व्हिस देता येते, तो लोकांना वाचवू शकतो, त्याच्या बायकोची सुद्धा काळजी नीट घेऊ शकतो. खूपच जास्त परफेक्ट या कॅरेक्टरला करून ठेवलेलं आहे. अनुपम खेर आणि इतर कॅरेक्टरला त्या दृष्टीने स्क्रीन स्पेस कमी दिलेला आहे, त्यांच्याकडं कथेचा कमी भार त्यांच्या खांद्यावर दिलेला आहे आणि एका खांद्यावर जास्त भार दिलेला आहे असं खूप जागी वाटलं. बऱ्याच कॅरेक्टर्सचं कॅरेक्टरायझेशन कन्फ्यूज करणारं सुद्धा वाटलं, पण हे 1-2 फ्लॉज सोडता चित्रपट तुम्हाला खूपच भारावून शेवटपर्यंत एंगेज ठेवतो. त्यासाठी मी या चित्रपटाला देईल 5 पैकी 4 स्टार. आमच्या आणखीन असेच मूवी रिव्ह्यू बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि